श्रावण मास विशेष शीतला सप्तमी किंवा मग अष्टमीची व्रतकथा। तर श्रावण महिन्यामध्ये शीतला सप्तमी हे व्रत केलं जातं। तर ते व्रत कशा पद्धतीने केलं जातं किंवा मग शिळा सप्तमीची कहाणी काय। एक आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता। त्यांना एक गाव वसवलं, जवळ एक तळ बांधलं, पण काही केल्या त्या तळ्याला पाणी लागेना। जलदेवतेची त्या राजानं प्रार्थना केली, त्या प्रसन्न झाल्या। राजा राजा, तुझ्या सुनेचा वडील मुलगा मला बळी दे, पाणी लागेल। हे राजाने ऐकलं, घरी आला आणि मनी विचार करू लागला। त्याला फार दुःख झालं, ही गोष्ट घडते कशी किंवा मग ही सून कशी कबूल करेल, ती स्वतःचा मुलगा कसा गमावेल, अशा अनेक गोष्टी त्याच्या मनामध्ये फिरू लागल्या। तशातच त्यानं एक तोड काढलं, सुनेला माहेरी पाठवलं आणि तिचा मोठा मुलगा स्वतःच्या जवळच ठेवून घेतला। सासऱ्यानं आज्ञा केली म्हणून सून माहेरी गेली। इकडे राजाने चांगला दिवस पाहिला, मुलाला नाऊ माखू घातलं, जेवू घातलं, त्याच्या अंगावरती भरजरी वस्त्र घातले, दागदागिने घातले आणि एका पलंगावरती झोपवून तो पलंग त्या तळ्यामध्ये नेऊन ठेवायला सांगितला। जलदेवता अतिशय प्रसन्न झाल्या, तळ्याला महापूर पाणी आलं। पुढे राजाची सून माहेरून येऊ लागली, भावाला बरोबर घेतलं आणि मामांजींनी बांधलेलं तळ म्हणजेच राजाने बांधलेलं तळ त्याला भरपूर असं पाणी लागलेलं पाहिलं। तिथं तिला श्रावण शुद्ध सप्तमी पडली आणि त्याच दिवशी तिथे ती तळ्यावरती शिळा सप्तमीचा वसा वसू लागली। तिला त्या वशाची आठवण झाली। तो वसा काय तर तळ्याच्या पाळी यावं, त्याची पूजा करावी, काकडीचं पान घ्यावं, वर दही भात आणि लोणचं घालावं, एक शिवराई सुपारी ठेवावी आणि ती भावाला वाण म्हणून द्यावं, एक मुटकुळ तळ्यात टाकावं आणि जलदेवतांची प्रार्थना करावी की जय देवी आई माते, आमच्या वंशी कोणी पाण्यात जर बुडाले असतील तर ते आम्हास परत मिळोत। त्याचप्रमाणे त्या तळ्यात उभं राहून त्या राजाच्या सुनेनं त्या दिवशी केल्यावर संपूर्ण वसा वसला आणि त्या दिवशी बळी दिलेला मुलगा त्या सुनेचे पाय ओढू लागला। पाय ओढू लागला, पाय कोण ओढतय म्हणून ती आतमध्ये पाहू लागली, तेव्हा तिच्या दृष्टीस तिचा मोठा मुलगा पडला। तिनं त्याला कडेवर घेतलं आणि काय आश्चर्य करू लागली, सासरी येऊ लागली। राजाला कळालं, सून आपल्या वडील मुलाला सोबत घेऊन येत आहेत। राजाला सुद्धा खूप आश्चर्य वाटलं। त्याने तिचे पाय धरले आणि तिला विचारलं, अगं ग मुली, तुझा मुलगा आम्ही बळी दिला होता, तो तुला परत कसा मिळाला? मी शिळा सप्तमीचा वसा घेतलेला आहे आणि मी शिळा सप्तमीचं व्रत करत होते, तळ्यात वाण दिलं, जलदेवतेची प्रार्थना केली की मुलं पुढालं। म्हणजे जलदेवतेचं व्रत जेव्हा मी वसलं तेव्हा अशी प्रार्थना केली की आमच्या कुळामध्ये जर कोणी पाण्यामध्ये बुडालेलं असेल तर ते आम्हाला परत मिळू दे। त्यामुळं माझा मुलगा माझे पाय ओढू लागला, तसं मी त्याला उचलून कडेवरती घेतलं। राजाला सुद्धा फार आनंद झाला, तिच्यावर अधिक ममता करू लागला। जसा तिला जलदेवता प्रसन्न झाल्या तशा तुम्हा सर्वांना होत। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देऊ ब्राह्मणाच्या द्वारी सुफळ व संपूर्ण हो। म्हणूनच प्रत्येक सवाशीण स्त्री किंवा प्रत्येक आई शिळा सप्तमीची ही कहाणी वाचते आणि शिळा सप्तमीचं हे व्रत सप्तमीच्या दिवशी जरूर करते। तर ही कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।